सोडायचं आणि दुसऱ्याच्या पोराला म्हणायचं कर कुस्ती. कशासाठी जगायचं आणि का जगायचं जरा ठरवून घ्या. मनगटानं ही निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्याच्यासाठी अट्टासर त्याच्या भारताच्या खांद्यावरती आहे. आमचा जर तरुण मनानं मनगटानं मेंदून जर मित्र कमकुवत आणि दुर्बल असेल तर तो देशाची कमान सांभाळू शकत. आम्हाला बलदंड पिढी मनानं मनगटानं मेंदून मजबूत तयार करायची आहे. त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. खेळ चालू आहे. आक्रमक होते पृथ्वी, हल्ला धुडकावतो. बेमुदत कुस्ती निकाली होणार. हो शूटिंग वाले दिसू द्या की हो. शबाद 10वीला 12वीला नापास झाला, तालमीत पाठवू नका, चांगला पैलवान होणार नाही. पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका, चांगला खेळाडू नक्की होईल. चांगला खेळाडू नाही जन्मला, एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवेल, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. एवढं मोठं मैदान झालं. पीआय साहेब, इथली पोरं किती लढली, हा गावातली पोरं, या भागातली पोरं असं आहे. आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं 1 ते 1.5 कोटी रुपये स्वतःचे खर्च केले. कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही. सगळं स्वतःच्या खिशातून आहे. फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी, या देशाची पिढी तरुण बलशाली बलवंत व्हावी, याच्यासाठी राजूभाऊंचा अट्टाहास आहे. शबास पटावर पटका, शबास पृथ्वी, शबास सिकंदर. 50,000 बाहेर आहे. एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे. शबास सिकंदर, शबास पृथ्वीराज. उभं राहिलेले गडगे पृथ्वी, शबास सिकंदर. खाली बसा की, नावं तोडतो का इकडे उभा राहून आता. शबास पृथ्वी.